काँग्रेसकडे आता मुंबईत फारसं काही राहिलं नाही, त्यामुळे निवडणूक लढवली काय नाही लढवली काय फारसा फरक पडत नाही. मुंबई महापालिका स्वतंत्र लढण्याच्या वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेवर अशोक चव्हाण यांची टीका. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना मुंबईत प्रचारासाठी येण्याची विनंती करणार काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची माहिती. धुळे महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास संपूर्ण 74 जागांवरती निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेचा मेळाव्यामध्ये निर्धार. नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, माजी महापौर जयश्री पावडे आणि तालुका अध्यक्ष निलेश पावडेंचा भाजपमध्ये प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. भंडाऱ्यात 2 प्रभागामध्ये निवडणुकीची रंगत वाढली, भाजप उमेदवाराचा कार्यकर्त्यासह डोअर टू डोअर प्रचार. नगरपालिकेच्या 2 प्रभागांसाठी 20 डिसेंबरला मतदान. नाशिक महापालिकेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू, 122 जागांसाठी 1000हून अधिक अर्ज. इच्छुक उमेदवारांची घेण्यात आली तोंडी परीक्षा, तर 26 प्रश्नांची प्रश्नावलीही तयार. नाशिक महापालिकेमध्ये मनसेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी तयारी, मनसे कार्यालयाच्या बाहेर मंडप उभारण्याची तयारी सुरू. नाशिक महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राज्यातील 29 महापालिकांसह नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीचं देखील बिगुल वाजलं. मालेगाव महापालिकेमध्ये 21 प्रभागातील 84 नगरसेवकांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिकच्या मालेगावात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू. मनपाकडून राजकीय बॅनर, झेंडे हे काढण्यास सुरुवात झाली आहे. यवतमाळमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेसकडून मतदारांचे फोटो असलेल्या वोटर स्लिप या वितरित. हा प्रकार डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणारा, निवडणूक विभागानं कारवाई करावी. ठाकरे सेनेचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक. निवडणुकीच्या अनुषंगानं शिंदे करणार मार्गदर्शन. संध्याकाळी टिपटॉप प्लाझा इथं बैठकीचं आयोजन. मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरे घेणार मुंबईतील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा. वरळी डोममध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार. शिवसेनेनं केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणार आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार. मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको. मुंबईत अज्ञाताकडून बॅनरबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा. जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार, असाही उल्लेख. नागपुरात भाजपचा एकला चलोरेचं धोरण असण्याची शक्यता. लोकसभा आणि विधानसभेला युती करणं योग्य, मात्र महापालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक. आता नागपुरात कुठलीही युती नको, भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी व्यक्त केलंय मत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडलाय पक्षप्रवेश सोहळा. सांगलीच्या मिरजमधील माजी महापौरांसह 15 जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. रात्री पुण्यात अजित पवारांची भेट घेतली. भाजप, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित सर्व माजी नगरसेवकांचा लवकरच पक्षप्रवेश होणार. बीडच्या गेवराईमधील भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ बाळराजे पवार यांना अटक. बाळराजेंनी केली होती माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वीय सहाय्यकांना मारहाण. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर मुंबईतील रहेजा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया. सामंतांच्या प्रकृतीत सुधारणा, डिस्चार्ज देणार, सूत्रांची माहिती. निकटवर्तीय मनीषा दळवींवरती आरोप केल्यानंतर आमदार नितेश राणेंची राजन तेलींना सोशल मीडियावरून समज. महायुतीत चांगलं वातावरण राहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. वैयक्तिक अजेंडा येता कामा नये, टीका करायची गरज नाही, नितेश राणेंनी फटकारलं. युवा स्वाभिमान पक्षाच्या सचिन भेंडे यांची स्तुती करताना नवनीत राणांचा भाजपच्या तुषार भारतीयांवरती निशाणा. अमरावतीमधील भूमिपूजनाच्या कार्यक्रमात तुषार भारतीय यांचं नाव न घेता स्वयंघोषित नेता म्हणून संबोधलं. अहिल्यानगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये तलवाडा इथं विविध विकास कामांचं लोकार्पण. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले लोकार्पण. अब्दुल सत्तार यांची गावामध्ये मिरवणूक काढत अनोखं स्वागत.
डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी विधानं करतात. रणजित नाईक निंबाळकर यांचे रामराजे निंबाळकरांना प्रत्युत्तर. माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून कोर्टात उभा राहील, असा इशारा हा रामराजे नाईक निंबाळकरांनी दिलेला होता. आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. दोन्ही नेत्यांनी शहांची दिल्लीमध्ये भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते. आज खरं तर सुप्रिया सुळे आणि इतरही खासदार हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि तत्पूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. भेटीमध्ये नेमकं काय घडलंय? आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनामध्ये सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळेंच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी भेट घेतली आहे. आणि त्याशिवाय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र भेट झालेली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वेगवेगळे नेते भेटत आहेत. त्यापैकी विशेष प्रामुख्याने महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती यावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्याशिवाय सुप्रिया सुळेंच्या सोबत त्यांच्या पक्षाचे सर्व खासदार हजर होते आणि त्यांनी जो सांगलीतला एक विद्यार्थी 16 वर्षीय ज्याने आत्महत्या केली दिल्लीतील नामवंत शाळेतील जाचाला कंटाळून, त्याच्या प्रकरणी SIT नेमण्याची मागणी केली होती. त्याविषयी अमित शहा यांनी आश्वासन दिले की उद्याच SIT नेमू आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंसाचार झाला त्याविषयी सुद्धा सुप्रिया सुळेंनी अमित शहा यांच्या कानावर हे प्रकरण घातलं आणि त्यानंतर अमित शहा यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्याबाबतही दखल घेऊ. त्यामुळे आज ही भेट झाली आणि त्याशिवाय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत महायुतीतले जे महाराष्ट्रातले वेगवेगळे समीकरण आहेत त्याविषयी काही चर्चा झाल्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर. ठीक आहे, धन्यवाद सोमेश या संपूर्ण माहितीसाठी. तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. त्याबरोबरच सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या सर्व खासदारांनी अमित शहा यांच्यासोबत भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन होणार आहे. अमित शहा यांनी या संदर्भामध्ये ग्वाही दिलेली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये झालेल्या गोंधळाचा मुद्दा देखील अमित शहा यांच्या समोर उपस्थित करण्यात आलेला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा अमित शहा यांच्यासमोर मांडलेला आहे. निवडणुकीमध्ये झालेल्या पैशांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आलेला आहे. त्याबरोबरच केंद्रानं लक्ष घालण्याची सुप्रिया सुळे यांनी मागणी केलेली आहे. कारवाईबाबत अमित शहा यांच्याकडून सुप्रिया सुळे यांना आश्वासन देखील दिल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात. महापालिका निवडणुकीआधी काँग्रेस कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यानं नागरिक नाराज. महापालिकेच्या दरबारामध्ये बोंब मारो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध. शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुरू. अभियोग्यता परीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवरती नोंदणी करता येणार. ABP माझानं 2 दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांची परिस्थिती दाखवलेली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण तपासणी बंद. कणकवलीतील डॉक्टर नागवेकर रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टर नर्सिंग स्टाफला देखील मारहाण याचा निषेध. मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये अग्नी सुरक्षा जनजागृती वाहनाचा समावेश. आग लागल्यावरती काय काळजी घ्यावी याची नागरिकांना माहिती मिळणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई अग्निशमन दलाची विशेष मोहीम. 20 आणि 28 डिसेंबर दरम्यान विविध ठिकाणी फायर सेफ्टीसाठी अभियान राबवणार. गोव्यातील पबमधील आगीच्या घटनेनंतर पावलं उचलली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 14 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याची तयारी. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निर्णय.
राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीला मुदतवाढ 4 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करण्यास मुदत दिली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विमानांमध्ये मराठी उद्घोषणा बंधनकारक करा, नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी. पुण्यात अनेक उड्डाणपूल चुकले पण दोष राज्यकर्त्यांना दिला जातो. मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावलंय. एमएमआरडीएच्या बीकेसीतील 2B मार्गिकेच्या कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रणाचे उल्लंघन, कंत्राटदार कुमाराला मुंबई पालिकेची नोटीस. अहिल्यानगरमधील अकोलेकरांचा रेल्वे मार्गासाठी एल्गार, हजारो नागरिकांना संगमनेर प्रांत कार्यालयावरती नागरिकांनी मोर्चा काढला. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गाचा न्यावी, त्याबरोबरच नाशिक शिर्डी शहापूर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण व्हावं अशी मागणी करण्यात आली. परभणी एसटी आगारासाठी पहिल्या 10 इलेक्ट्रिक वातानुकूलित बस दाखल, सुसज्ज चार्जिंग स्टेशनही तयार. एकदा चार्ज केल्यानंतर बस 385 किलोमीटर धावणार आहे. पुण्याच्या राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे रस्त्यालगतच पाण्याचे फवारे, ये-जा करणाऱ्या दुचाकी आणि कार चालकांनी पाण्यातूनच जात फ्री कार वॉशिंगचा अनुभव घेतलाय. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणी आणि वितरण, गडचिरोली जिल्हा राज्यात द्वितीय, आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली टीमचा गौरव. गडचिरोलीतील व्यावसायिकांकडून घरगुती सिलेंडर जप्ती मोहीम, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर, हॉटेल व्यावसायिकांवरती कारवाई करत 100पेक्षा अधिक सिलेंडर जप्त. गोंदियात नवरदेव लग्न मंडपात जाण्यापूर्वीच बालविवाह थांबवला, दामिनी पथक, महिला बालकल्याण विभाग आणि इंडियन वेलफेअर सोसायटीची संयुक्त कारवाई. तिरोडा तालुक्यातील घटना. पुण्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांची भाविकांवर दादागिरी, भाविक कुटुंब बुलढाणा जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षकाचा दादागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू, तर 3 महिन्यांमध्ये तब्बल 34 बिबटे जेरबंद. बिबट्यांचा सांभाळ करण्यासाठी वन विभागासमोर अनेक अडचणी. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील पेढेगाव शिवारामध्ये बिबट्या जेरबंद, वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाची विशेष मोहीम. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडीमध्ये शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्याचा वावर, गायींच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या पाळीव कुत्र्यानं बिबट्याला पळवून नेलं. पालघरमध्ये कळवे रोड झांझरोळी धरण परिसरामध्ये बिबट्याची दहशत, लारपाडा इथं गायीच्या वासरावरती हल्ला, बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळलेत. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील वेळे देऊर गावातील ग्रामस्थांचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयावरती ठिय्या, नागरी सुविधा न देता व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ सोडल्यानं प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप. सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये 606 घोड्यांच्या विक्रीतून 3,30,50,000ची उलाढाल, यंदा 5 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यक्त. माधुरी हत्तीणीला कोल्हापुरातील नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा, मठाच्या जागेमध्ये पुनर्वसन केंद्र उभारण्यास परवानगी. मुंबईमध्ये पार पडलेल्या सुनावणीत माधुरीच्या आरोग्याबाबत सकारात्मक माहिती. धाराशिवच्या भूम तालुक्यातील आरसोली शिवारामध्ये पोलिसांची नोटीस झुगारून रेड्यांच्या टकरीचं आयोजन, 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. पैज आणि मनोरंजनासाठी प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. आयोजकांसह रेडे मालकांविरोधातही पोलिसांची कारवाई. नाशिकच्या बागलाणवासियांचे आराध्य दैवत देव मामलेदार यशवंत महाराज यात्रेला शासकीय महापूजेनं सुरुवात. 15 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी राज्यभरामधून भाविक दाखल. वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये परतीचा लांबलेला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका पपई पिकाला. पपईच्या झाडांची वाढ खुंटली आहे. अत्यल्प फळधारणा होत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे इथल्या कुटुंबाचा ईश्वरपूर पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायतीत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक दिल्याचा निषेध. नागपूरच्या सोलर एक्सप्लोझिव्ह या कंपनीच्या परिसरामध्ये संशयास्पद ड्रोननं टेहळणी. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.
नागपूरमध्ये कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये ओझोन वायूची गर्दी, 7 क्रमांकाच्या वीज निर्मिती युनिटमधील घटना, 18 कामगारांना झालाय श्वसनाचा त्रास. पुणे पोलिसांच्या कामगिरीवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांची नजर, कायदा आणि सुव्यवस्था उत्तम ठेवण्याचा आमचा प्रयत्न, शहरात कोयता गँग दिसली तर काही खरं नाही, अजित पवारांची पुणे पोलिसांना समज. लातूरच्या साकूरमधील नळे गावातील विसर्जन तलावामध्ये 2 मृतदेह आढळल्यानं खळबळ, संगप्पा महाराज पुलाजवळ पुरुष आणि महिलेचा मृतदेह तलावामध्ये तरंगताना दिसला. दोघेही 4-5 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की आणि शेतकरी वादामध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मोबदला न मिळाल्यानं पवनचक्की कंपनीच्या विजेच्या तारा या कापण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. कोल्हापुरातील निवृत्त प्राध्यापक पुन्हा एकदा सायबर चोरट्यांच्या रडारवरती आहे. राजारामपुरीतील निवृत्त प्राध्यापकाला एकूण 80 लाख रुपयांचा गंडा, आधार कार्डच्या चुकीचा वापर झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक झाली. मुंबईतील व्यावसायिकाला सोन्याचे खोटे दागिने विकणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांकडून अटक. टोळीने 25 लाखांचे खोटे सोने देऊन फसवणूक केली होती. गुजरातमधून 4 जण अटकेत. मध्य प्रदेशातील सागवान तस्करीचा सिंडिकेट भंडारा वन विभागाच्या जाळ्यामध्ये. मध्य प्रदेशातील सागवान वृक्षाची अवैध वृक्षतोड करून महाराष्ट्रामध्ये विक्री होत होती.